ನಮಸ್ಕಾರ. ಎಲ್ಲರಿಗೆ ನವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬದ ಶುಭಾಶಯಗಳು. ಇವತ್ತು ನವರಾತ್ರಿ ಹಬ್ಬದ 4ನೇ ದಿವಸ. ಇವತ್ತದ ಬಣ್ಣ ಹಳದಿ ಇದೆ. ನಾನು ಇವತ್ತು ನಿಮಗೆ ಒಂದು पायसद रेसिपी ಹೇಳಲಿಕತ್ತೀನಿ. अरे मंडळी, कन्फ्यूज झालात का? नाही, हे आपलं प्राकृत रूट्स चॅनलच आहे. ॲक्च्युली मी माहेरची कर्नाटकी, म्हणजे माझे वडील मूळचे कर्नाटकातले, त्यामुळे आमच्याकडे कर्नाटकी ही स्वयंपाकही होतो आणि महाराष्ट्रीयन. आता सुरुवातीला मी तुम्हाला कन्नडामधनं नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. आज नवरात्रीची 4थी माळ. आजचा रंग पिवळा आहे. तर आज मला वाटलं की माझी आजी म्हणजे बाबांची आई, तिनं एक खीर खूप सुंदर करायची. त्या खीरीचं नाव आहे हेसरबेळे पायसा, म्हणजेच मुगाच्या डाळीची खीर. घरात असलेल्या सामानापासून अगदी चटकीपट आपण ही खीर नैवेद्यासाठी करू शकतो. चला, मग माझ्या अव्वाची म्हणजे माझ्या आजीची रेसिपी आज मी तुम्हाला शिकवते. आता ह्यासाठी लागणारं साहित्य आहे: 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी गूळ, 3 ते 4 चमचे साजूक तूप, पाव वाटी खवलेला नारळ, 1 वाटी दूध, 2 ते 3 लवंगा, 2 चिमूट विलायची पूड, केशर आणि इथे काजूचे तुकडे आणि मनुका घेतलेले आहे. आपली कढई तापलेली आहे. ह्यात आपण 2 चमचे तूप टाकूया. त्यात हे काजूचे तुकडे टाकू. काजूचे तुकडे थोडेसे खमंग भाजून घ्यायचे. यात आता मी मनुके टाकते. हे छान फ्राय झालेले आहेत, तर आता आपण हे काढून घेऊया. हे मी काढून साईडला ठेवते. आता ह्याच राहिलेल्या तुपात आपण 2 ते 3 लवंगा टाकूया. आणि आता मी ही 1 वाटी मुगाची डाळ टाकते. ही छान खरपूस लालसर भाजून घेऊया. काही जण मुगाची डाळ नुसतीच शिजवून घेतात, पण आजीनं अशी परतून खमंग होऊन शिजवायची, म्हणजे त्या खीरीला एक छान चव येते. मुगाच्या डाळीचं महत्त्व आपल्या वाटलेल्या मुगाच्या डाळीच्या रेसिपीत मानसींनी सांगितलेलंच आहे. तू म्हटलं तसं मुगाची डाळ पचायला सुद्धा एकदम हलकी असते, पण त्याच्यात थायामीन नावाचा एक घटक असतो आणि त्याच्यामुळे तुमच्या हार्ट मसल्सचं प्रोटेक्शन होतं आणि हार्टचं आरोग्य सुधारण्यास अगदी ती उपयोगी ठरते. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात असतं पॅन्थोथेनिक ॲसिड. सो जी तुमची सणाची सगळी धावपळ झालेली आहे, गडबड झालेली आहे, जो शरीराला ताण आलेला आहे किंवा मानसिक ताण आलेला आहे, तो ह्याच्याने घालवण्यास मदत होते. आणि अगदी सोपं सांगायचं झालं तर मधुमेही जे डायबेटिक लोक आहे ते हे अगदी खुशाल खाऊ शकतात, कारण का ह्याचा ग्लायसेमिक इंडेक्स सुद्धा एकदम लो आहे. हे बघा, आता ही डाळ छान भाजून झाली आहे, रंगही बदलला आहे आणि वासही सुंदर येतो. आता मी इथे गॅस बंद करते. आता मी इथे कुकर गरम करत ठेवला होता आणि 1 वाटी मुगाची डाळ घेत असल्यामुळे मी इथे 2 वाट्या पाणी घेतलं आहे आणि त्यात आपली ही भाजलेली मुगाची डाळ घालूया. मीडियम फ्लेमवर कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यावर बंद करूया. आता मी एका ह्या पॅनमध्ये गूळ घेतला आहे आणि गूळ बुडेल इतपत पाणी घ्यायचं आहे. खूप म्हणजे आपल्याला पाक नाही करायचा आहे, गूळ थोडा विरघळून घ्यायचा आहे. गूळ विरघळेपर्यंत आपण हे मिश्रण करून घेऊया. हे बघा, आता गूळ चांगला विरघळला आहे पूर्ण. आता मी इथे गॅस बंद करते. हे बघा, छानपैकी आपली डाळ शिजली. म्हणजे खूप अगदी गाळ पण नको शिजायला, त्याचे थोडे थोडे डाळ छान वाटते, खिरीत लागते. आता इथे मी आपण मगाशी जे गूळ वितळवला होता ना, तो इथे काढून घेतला आहे. जरा मी गाळून घेते, म्हणजे गुळाची काही मळी असेल तर ती खिरीत येणार नाही. आता ह्यात मी आपली ही शिजवलेली डाळ घालते. आता हे छान सगळं कालवून घेते मी आणि यात आपण हे आपले ओलं नारळ घालूया. आता हे दूध घालू 1 वाटी आणि छान 3 ते 4 मिनिटं उकळी येईपर्यंत
हलवत राहूया. आता खीर छान उकळली आहे. यात मी थोड्या केशराच्या काड्या टाकते आणि वेलची पूड. आता ही खीर तयार झाली आहे. मी गॅस बंद करते. आता यात आपण मगाशी जे तळून घेतले होते काजू आणि मनुके ते टाक. बस झाली आपली खीर तयार. ನವರಾತ್ರಿ ಸ್ಪೆಷಲ್ ನನ್ನ ಅಜ್ಜಿದ ರೆಸಿಪಿ ಹೆಸರುಬೇಳೆ ಪಾಯಸಂ रेडी ಇದೆ. म्हणजेच नवरात्री स्पेशल माझ्या आजीची रेसिपी मुगाच्या डाळीची खीर रेडी आहे. ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನೆ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನೆ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆಯ ಕಾಲಿನ ನಾದವ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ ಗೆಜ್ಜೆಯ ಕಾಲಿನ ನಾದವ ತೋರುತ್ತ ಸಜ್ಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮಜ್ಜಿಗ ಒಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮನೆ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ